पहलगाममध्ये झालेल्या आतंकी हमल्यामध्ये निष्पाप नागरिकांचा जीव गेला। यानंतर संपूर्ण देशामध्येच नव्हे तर जगभरामध्ये याच्याप्रती दुःखही व्यक्त करण्यात आलं आणि संताप देखील व्यक्त करण्यात आला। या संतापाच्या भरामध्ये सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावरती लोकांनी क्लिप्स व्हायरल केल्या, आपापलं म्हणणं मांडलं आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने असं होतं की काश्मीरला आता जाऊ नका पर्यटनाला, त्याशिवाय तिथली लोक सुधारणार नाहीत, त्याशिवाय तिथल्या अतिरेकी कारवाया सुधारणार नाहीत, त्याशिवाय त्या लोकांना धडा शिकवला जाणार नाही। ज्या वेळेला हा हल्ला झाला त्यावेळेला त्या ठिकाणी असणाऱ्या अनेक नागरिकांनी हे स्पष्ट केलेलं आहे की अतिरेक्यांनी धर्म विचारून गोळीबार केला। हे जरी खरं असलं तरी त्याचबरोबर त्याची दुसरी बाजूसुद्धा आहे की अनेक स्थानिक रहिवाशांनी, जे बकरवाल आहेत, घोडेवाले आहेत, इतर जे तिथले कामगार आहेत किंवा त्या ठिकाणी टॅक्सीवाले आहेत, यांनी नागरिकांना खूप मदत केली। पर्यटकांसाठी त्यांनी जीवाचं रान केलं, हे सुद्धा सत्य आहे। आणि मला स्वतःला याचा अतिशय चांगला अनुभव माझ्या पूर्वी जेव्हा मी काश्मीरला 2-3 वेळा जाऊन आलो त्यावेळेला आलेला आहे। अगदी आत्ताचं बोलायचं झालं तर ज्या पद्धतीनं हा हल्ला झाला त्यानंतर पुण्यातील संतोष जगदाळे आणि श्रीयुत कौस्तुभ गणबोटे या दोघांना आपला जीव गमवावा लागला। या दोघांच्याही कुटुंबियांनी अत्यंत धीरोदात्तपणे या परिस्थितीचा सामना केला आणि विशेषतः जगदाळेंची कन्या आसावरी, हिचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण आसावरीनं त्या ठिकाणच्या परिस्थितीमध्ये त्याच्यावर मात करून वडिलांच्या सोबत राहून वडिलांचा मृतदेह पुण्यात आणण्यापर्यंत सर्व सोपस्कर पार पाडलं, अंत्यविधीसुद्धा केल्या। मुद्दा असा आहे की त्यांचा अंत्यविधी झाल्यानंतर पहलगामवरनं एक डॉक्टर नासिर म्हणून फोन आला आसावरीला आणि त्यांनी त्या मुलीला सांगितलं की आम्हाला तुमचे सगळ्यांचे आधार कार्ड पाठवा, आम्हाला डेथ सर्टिफिकेट बनवायचे। त्यावेळेसची परिस्थिती अशी होती की कोणावर विश्वास ठेवायचा, म्हणून आसावरीनं मला फोन केला। त्यानंतर मी डॉक्टर नासिरशी बोललो। त्या ठिकाणी माझी एक बाची आहे दीपाली भातखंडे, ही आर्ट ऑफ लिव्हिंगचे कोर्सेस घेते आणि तिचा तिथला सहकारी स्वयंसेवक सलीम मलिकशी संपर्क केला। सलीमनं मला कळवलं की डॉक्टर नासिर हे अधिकृत आहेत आणि ते त्या ठिकाणी जे सगळे मेडिकल ऑफिसर्स आहेत त्यांच्या हाताखाली काम करतात आणि इज अ गुड पर्सन। त्यानंतर मी गणबोटे आणि जगदाळे कुटुंबाचे आधार कार्ड त्यांना जे जे हवे होते ते सर्व तिथं पाठवले आणि मग त्यांनी डेथ सर्टिफिकेट बनवून आम्हाला तो उठा या ठिकाणी पाठवला। नुसतं एवढंच नाही तर त्या ठिकाणचे DSP श्रीयुत फारुख आणि त्याचबरोबर त्या ठिकाणचे पोलीस निरीक्षक रियाज या दोघांनी त्यांच्या सर्व बिलॉंगिंग्स, म्हणजे त्यांच्या अंगावरचे अंगठ्या सोन्याच्या असतील किंवा इतर ज्या वस्तू असतील त्या सगळ्या कुरिअरने पुण्याला या दोन्ही कुटुंबांना पाठवल्या। मी जेव्हा त्यांना फोन केला की या दोन्ही कुटुंबांच्या 2 वस्तू गहाळ आहेत, एक म्हणजे कौस्तुभ गणबोटे यांच्या हातातला कडा आणि दुसरं म्हणजे आसावरी जगदाळेच्या वडिलांचा चष्मा। त्यानंतर त्या पोलीस निरीक्षक रियाज आणि DSPनी मला आश्वस्त केलं कि भाई हम खुद सब जगह जाएंगे, ढूंढेंगे और उनके सेंटिमेंट्स हम समझ सकते हैं, उनकी भावनाएं हम समझ सकते हैं, उन्हें ये सारी चीज़ें मिलें इसके लिए हम कोशिश करेंगे। मला असं वाटतं की केवळ त्या पोलिसांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं नाही तर त्याचबरोबर काश्मीरमध्ये सुद्धा ठिकठिकाणी याचा निषेध करण्यात आला, हल्ल्याचा निषेध करण्यात आला, पाकिस्तानचा निषेध करण्यात आला। डॉक्टर नासिर यांनी तर अशी भावना व्यक्त केली की संदीप भाई, मैंने ये सब जो किया वो कर्तव्य भावना से किया है, लेकिन इससे आगे बढ़कर हमें भी बड़ा अफसोस है, बड़ा दुख है कि इन लोगों के ऊपर इस तरह का हमला हुआ और ये हम लोग भी काफ़ी अस्वस्थ है। डॉक्टर नासिर यांनी तर मला त्यांच्या घरी राहायला या आणि इथं येऊन तुम्ही काश्मीर बघा असंही आवाहन केलं, असंही निमंत्रण दिलं। मला असं वाटतं की अभी भी कश्मीरियत और इंसानियत जिंदा है, त्या ठिकाणची माणुसकी जिवंत आहे आणि जर आपण काश्मीरच्या पर्यटनावर बहिष्कार घातला तर पाक पुरस्कृत आतंकवाद्यांचा जो मनोदय आहे की पूर्ण काश्मीर हे हिंदुस्थानापासून तोडावं, ते जे आता मुख्य प्रवाहामध्ये आले, 370 कलम काढल्यामुळे त्या ठिकाणी विकासाची कामं वेगाने सुरू आहेत, त्या ठिकाणचे नागरिक हिंदुस्थानचे नागरिक म्हणून आता स्वतःला सामावून घेत आहेत, राष्ट्रभक्तीचा विचार त्या ठिकाणी रुजतो आहे। अशा वेळेला जर आपण त्यांच्यावर बहिष्कार टाकला तर मला असं वाटतं की हे चुकीचं होईल। आत्ता गरज अशी आहे की काश्मीरमध्ये जे चांगले देशभक्त नागरिक आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहावं आणि जे काही मुठभर
आतंक्यांना किंवा पाकड्यांना समर्थन करणारी आहेत त्यांचा बंदोबस्त करायला आपलं सैन्य दल, आपलं सरकार हे सक्षम आहे. मी पुन्हा एकदा या आपल्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या माध्यमातून डॉक्टर नासिर आणि त्यांची टीम, DSP फारूक, पोलीस निरीक्षक रियाज, सलीम मलिक आणि त्या ठिकाणच्या सर्व देशभक्त नागरिकांच्या प्रती आभार व्यक्त करेन, कृतज्ञता व्यक्त करेन आणि पुन्हा एकदा काश्मीरचं नंदनवन हे हिंदुस्थानी आणि नव्हे तर जगभरातल्या पर्यटकांनी गजबजून जाईल असा मला विश्वास आहे.